मुंबई. मुंबई शहराची ओळख सर्वांनाच माहिती आहे. या मुंबई शहरात अनेक जाती धर्माचे लोक राहतात. पण तुम्हाला माहीत आहे का, या मुंबई शहराचं नाव मुंबई का पडलं? या शहरात एका प्रसिद्ध देवीचं वास्तव्य आहे आणि त्या देवीचे नाव आहे श्री मुंबा देवी. श्री मुंबा देवी या नावाने या शहराला मुंबई म्हणून ओळखतात. या मुंबई शहरात अनेक ठिकाणं आहेत. त्यातील एक ठिकाण म्हणजे वरळी. या वरळीतही एका प्रसिद्ध देवीचं वास्तव्य आहे आणि त्या देवीचं नाव आहे श्री भोगादेवी माता. श्री भोगादेवी माता संपूर्ण वरळीकरांची ग्रामदेवता आहे आणि या देवीचं एक वैशिष्ट्य म्हणजे ही देवी स्वयंभू आहे. वरळीत काहीही शुभप्रसंग असो, त्याची सुरुवात या देवीच्या मंदिरात नारळ ठेवून आणि तिचा आशीर्वाद घेऊनच केली जाते. या श्री भोगादेवी मातेच्या आशीर्वादाने वरळीतील एक मंडळ गेली 74 वर्ष एक उत्सव साजरा करतात. तो म्हणजे नवरात्र उत्सव. हे मंडळ यावर्षी अमृत महोत्सव वर्ष म्हणजेच 75 वर्ष साजरा करत आहे आणि या मंडळाचे नाव आहे वरळी सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळ. चला तर मग जाणून घेऊया या मंडळाचा 74 वर्षाचा प्रवास. या मंडळाची स्थापना 1949 साली झाली. पण हे मंडळ कसं स्थापन झालं हे तर आपल्याला कळलंच पाहिजे. चला तर मग जाणून घेऊया या मंडळाची स्थापना कशी झाली. नमस्कार, मी शरद रामचंद्र एक्के, वरळी सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळाचा कार्यकर्त्यापासून उपस्वागताध्यक्ष व गेले 30 वर्ष स्वागताध्यक्ष म्हणून काम करत असून वरळी सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळासंदर्भात एवढंच सांगू इच्छितो की वरळी सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळ आहे हे पूर्वीचं अंबादेवी मंदिर म्हणून जे म्हटलं जातं, अंबादेवी ट्रस्ट हे मंदिर आणि आपलं नवरात्र महोत्सव मंडळ हे एकत्रित होतं. पदाधिकाऱ्यांच्या मतभेदामुळे या मंडळामध्ये दुफळी निर्माण झाली आणि दुफळी निर्माण होऊन निर्णय घेण्यात आला की 2 मंडळाने 2 ठिकाणी नवरात्र महोत्सव साजरा करण्यात आला. त्याप्रमाणे 1949 साली वरळी सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळाने प्रथमच नवरात्र महोत्सव मंडळाला सुरुवात केली. मी विवेक गोपाळ घोसाळकर, वरळी सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळाचा मी उपाध्यक्ष. 1949 साली चाळ क्रमांक 30, 32, 33 ह्या मंडळाच्या अंतर्गत ह्या देवीची स्थापना झाली आणि तिथून जी सुरुवात झाली ती आजपर्यंत अमृत महोत्सव होईपर्यंत म्हणजे 75 वर्षामध्ये आम्ही पदार्पण केलं. मंडळ तर स्थापन झालं, पण मंडळ चालवायला खरी गरज असते ती धनाची, म्हणजेच पैसा. या पैशाची उभारणी मंडळांनी कशी केली आणि 74 वर्षाचा पैशाचा जमा खर्च या मंडळांनी कसा केला याची माहिती आपण घेऊया. मंडळाची तर स्थापना झाली. मंडळाची स्थापना करणं सोपं आहे, परंतु पुढील वाटचाल करणं खूप कठीण असतं. आर्थिक संकट जे असतं ते पेलणं देखील खूप कठीण असतं. म्हणून नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने आपण घरोघरी जाऊन मंडळाच्यासाठी येणारा खर्च वर्गणी रूपाने आम्ही गोळा करत होतो. त्याच्यानंतर नवरात्र महोत्सव मंडळाकडे जाहिरात रूपाने जाहिराती मिळून त्या जाहिराती संपूर्ण स्मरणिका काढून प्रसिद्ध करून त्या माध्यमातून आम्ही निधी गोळा करत होतो. आणि हा पूर्ण 10 दिवसाचा खर्च आम्ही हा आजूबाजूच्या आमच्या बिडीचा इथल्या रहिवाशांकडनं वर्गणी काढून आम्ही करत होतो. आजूबाजूचे वरळी नाका म्हणा किंवा बावनथळचे दुकान लाईन त्यांच्या देणगी स्वरूपामध्ये आम्ही हा उत्सव साजरा करत होतो आणि त्या अल्प वर्गणीमध्ये गोळा करून हा उत्सव जुन्या सभासदांनी कार्यकर्त्यांनी चालू केला. आणि बदलत्या युगानुसार आपण या ठिकाणी विविध आस्थापन जे आहे, विविध संस्थांकडनं, विविध मंडळींकडनं, विविध देणगीदारांकडनं जाहिरातींचे पोस्टर्स घेत होतो, कटआउट घेत होतो आणि कटआउट लावून त्या माध्यमातून निधी गोळा करून मंडळाची जी गरज आहे, जो खर्च आहे तो आम्ही भागवत होतो आणि त्याच्यातूनच पुढील शिल्लक ठेवून हे मंडळ आजपर्यंत वाटचाल करत आहे. पूर्वी हे मंडळ हजारात चालत होतं, हजाराची आम्ही वर्गणी गोळा करत होतो, पण आता लाखो रुपयांचा खर्च येत असल्यामुळे लाखो रुपये गोळा करण्याच्या दृष्टीने
नवीन माध्यमातून नवीन योजनेतून आम्ही मंडळाच्या वतीने हा निधी गोळा करत आहोत. या मंडळाच्या 74 वर्षाच्या प्रवासात अनेक मूर्तिकार होऊन गेले. त्याचप्रमाणे मूर्तीचे स्वरूपही बदलत गेले. चला तर मग जाणून घेऊया मूर्तिकारांबद्दल आणि देवीच्या मूर्तीच्या बदललेल्या रूपाबद्दल. मंडळ जेव्हा स्थापन झालं तेव्हा जी आम्हाला माहिती मिळाली त्यावेळेला, तर ही मूर्ती आपल्या 30-32-33च्या पटांगणाच्या एका कोपऱ्यामध्ये ती बँडची जागा असा शब्द त्याला वापरायचे, त्या जागेत ते बनवली जात होती. आणि त्याचे कारागीर आपले 53मधलेच श्री साळवी म्हणून होते. ही आम्हाला त्या माहिती मिळाली. त्याच्यानंतर जसे त्यांचा कालावधी संपल्यानंतर हीच मूर्ती प्रभादेवीचे मूर्तिकार जंजीरकर यांच्याकडे ती मूर्ती बनवायला दिली जात होती. आणि त्यावेळेला त्या मूर्तीची उंची 5 फुटाच्या आसपासच होती. पण नंतर आम्हाला गोरेगावचे आमचे के मालनकर म्हणून हे मूर्तिकार लाभले आणि आम्ही ती मूर्ती गोरेगाव वेशला के मालनकर यांच्याकडे बनवायला आम्ही सुपूर्द केलं. अनेक वर्ष आम्ही मालनकरांकडनं ती मूर्ती आणली. त्याच्यानंतर काही अनुषंगाने काही काळ गेल्यानंतर त्यांनाही ते जमत नव्हतं. त्यानंतर आम्ही लालबागचे प्रख्यात विजय खातू यांच्याकडनं मूर्ती आणायला सुरुवात केली. त्यांच्याही कडून आम्ही बरेच वर्ष आणल्यानंतर त्यांचेच बंधू उदय खातू ह्यांनी हा सेकंड पार्ट चालू केल्यानंतर आम्ही त्यांच्याकडे मूर्ती चालवली आणि आजपर्यंत आम्ही त्यांच्याकडनंच ही मूर्ती आणतो आहोत. आणि उदय खातू, विजय खातू किंवा के मालनकर किंवा आमचे साळवी यांनी आम्हाला त्यावेळी अगोदरही सहकार्य केलं आणि आताही आम्हाला सहकार्य केलेलं आहे. मूर्तीबद्दल काही शंकाच नाही आहे. पण पूर्वी जी जागेवरच मूर्ती बनवायची होते तो कायापालट होऊन आज आम्ही लालबागमधून ही मूर्ती आगमन सोहळा आम्ही सुरू केलेला आहे. देवीची मूर्ती ही सुरुवातीला प्रथम 5 फुटाची साधी उभी देवी होती. त्याच्यानंतर त्याच्या बाजूला वाघ, वाघानंतर 1 वर्ष वाघ 1 वर्ष सिंह अशी त्याची छटा चालू झाली. पण कालांतराने 1 वर्ष वाघ आणि 1 वर्ष सिंह हे पद्धत बंद होऊन कायमस्वरूपामध्ये सिंहासोबतच देवी उभी असेल असं मंडळाच्या वतीने ठरवण्यात आलं. नंतर बऱ्याच वर्षानंतर ती उभी देवी सिंहासोबत तयार केली. नंतर कालांतराने ती सिंहावर बसल्याची मूर्ती सुरू झाली आणि हे मूर्ती सगळ्यांना पसंत पडली, सभासदांना, कार्यकर्त्यांना, वरळीतल्या जनतेला. आणि तोच साचा आम्ही परत सुरू केलेला आहे. कारण पूर्वी जे साळवी किंवा के मालनकरांचा प्रश्नच नाही. ते एक आर्टिस्ट फार जबरदस्त होते. ते आर्टप्रमाणे ती देवीची मूर्ती साजरी करत होते, लोकांना पसंत पडत होते. आताचा पण विजय खातू किंवा उदय खातू या लोकांनी आम्हाला सहकार्य केलं. ही अत्यंत सुबक अशी मूर्ती आम्हाला त्यांनी साजरी केली. पण तो छटा होता 1 वर्ष वाघ आणि 1 वर्ष सिंह. ती नंतर पत्ता बंद होऊन आता सिंहावरच देवी आम्ही बसवतो. पूर्वी देवीची मूर्ती ही 5 फुटाच्या आसपास होती. नंतर कालांतराने त्या मूर्तीची उंची आम्ही एक पाटापासून 8.5 फूट बनवली आणि आजपर्यंत 30 हाईट आम्ही पूर्ण करून आम्ही हा उत्सव साजरा करतो आहे. ती मूर्ती सुबक आहे, त्याबद्दल काय प्रश्नच नाही. वरळी सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळाच्या देवीचा चेहरा अत्यंत सुंदर आणि रेखीव असतो. जणू असं वाटतं की त्या मूर्तीकडे पाहतच राहावं. छान छान रंगाची साडी आणि उत्कृष्ट सोन्याचे दागिने, मुकुट अशा अनेक गोष्टींनी ही देवी सजवलेली असते. ही देवीची सजावट याच मंडळातील उत्कृष्ट कलाकार करतात. चला तर मग जाणून घेऊया की ही सजावट ते कशी करतात. नमस्कार, मी किशोर शिवराम कदम. मी या मंडळामध्ये बरीच वर्ष आहे, काम करतो आहे. पण एक सजावट, देवीची सजावटपर्यंत आम्ही पोचलो. ते कसे पोचलो, आता हे डेकोरेशन वगैरे आम्ही जे करायचो तर आम्हाला एक आवड निर्माण, आम्ही बघायचो, अगोदर जायचो, 2 दिवस अगोदर बघायचो. तर मंडळाला एकच मी विचारला प्रश्न, बोललो की विजय खातू एवढे मोठे आर्टिस्ट आहेत, आपल्याकडनं काही मानधन येतं मूर्तीचं घेतात, पण त्यांच्या साडीचा कलर प्रत्येक देवीचा एकच असतो, ब्लाऊजचा कलर एकच असतो. आपण पैसे देतो, आपण आपल्या आवडीचा का नाही देऊ शकत? तर माझं हे जे बोलणं त्यांना पटलं. तर मी जाऊन सांगू का, तर सांगा. मग त्यांना एकदा सांगितलं गेलं असाचा कलर मारला तर हे बोलले. तरी त्यांनी म्हणजे थोडी थट्टा मस्करी साधारण केली, पण त्यांना सांगितलं अशाच्या पद्धतीने करा. पण त्यांनी जो गोंडा कलर त्यांना साडीचा सांगितला होता आणि तीच देवी आपल्या त्यांच्या पुऱ्या कारखान्यामध्ये 1 नंबर दिसत होती, कारण वेगळा कलर होता. मग त्यानंतर मला डोक्यात आयडिया यायला लागली. आज हरिश्चंद्र आचरेकर, मग विवेक घोसाळकर वगैरे आम्ही एकत्र आलो. बोला असं केलं तर असं
चांगलं दिसतंय. मग हरिश्चंद्र असं काय बोललो, मग आपण डिझाईन लावूया त्याला. बरं डिझाईन लावूया. मग स्वतः भुलेश्वरला जाऊन मी, प्रशांत आडकर, विवेक घोसाळकर आणि मी आणि बाळा आचरेकर आम्ही जाऊन डिझाईन आणायचो. त्याला प्रत्येक दुकानं कुठचे डिझाईन चांगले मिळतात ते घ्यायचो. मग आम्ही साडीला पेस्ट करायचो आणि उठावदार मूर्ती दिसायला लागली. असा करत एक वेळ असा आला की मी सांगितलं साडीचा कलर काही द्यायचं नाही, एक साधा कलर मारायचं, आपण साडी आता नव्या पद्धतीने करू. आणि ते माझ्या पार्टनर लोकांना मी सांगितलं. पार्टनर लोक म्हणजे कोण? प्रशांत आडकर आणि विवेक घोसाळकर. साडीचा कापड घेतला होता आणि तिथे डायरेक्ट बोललं चला माझ्याबरोबर. त्यानंतर त्यांच्या लक्षातच आलं नाही काय करायचं आहे. तर मी ती साडी पेश केली त्यांच्यासमोर आणि साडीसारखी साडी दिसायला लागली ना, आपल्याला डिझाईन लावायला लागली ना, काय नाही. आणि त्याच्यानंतर जी सुरुवात झाली ते आजूबाजू तेच करतो आहे मी. साडी मी पेश करतो आणि सर्वांना आवडते. सर्वांची मदत आहे याच्यामध्ये. अजूनपर्यंत मी आज बघतो आहे माझा पुतण्या अभिषेक कदम, भाचा माझा प्रणित, विवेक घोसाळकर, त्याचा मुलगा वेदांत, हे सर्व जॉईन झाले आणि आम्ही एकत्रपणे. आता राजेश जाधव तो एक जॉईन झाला होतो. त्याला पण काही गोष्टी आता डोक्यात यायला लागल्या आणि त्याप्रमाणे आम्हाला पण तो मदत करतो. म्हणजे आमचा हा आता ग्रुप बनला गेला. आम्हाला चांगलं करायचं काय नाही. आणि ह्या वेळेला 75वं वर्ष. यावेळेला आम्ही एवढी वर्ष केल्यानंतर अजून काय करायचं? प्रत्येकाला प्रत्येक दिवस चांगला पाहिजे असं, चांगला बघायचं असं. तर आम्ही हा प्रयत्न करणार आहे. 75वं वर्ष हा सर्वांच्या लक्षात राहील. आणि आमचं एकच अट्रॅक्शन आहे, देवी आमची एकदम सुंदर दिसायला पाहिजे. त्याप्रमाणे आम्ही हा देवीचा सजावट आम्ही करणार. जोपर्यंत आम्ही आमच्यात ताकद तोपर्यंत मी करत राहणार. आणि तशी मंडळांनी अजूनपर्यंत साथ दिली, त्यांनी मंडळांनी आम्हाला साथ द्यावी, हीच आमची इच्छा आहे, बाकी काही नाही. गेली 74 वर्ष हे मंडळ अनेक देखावे म्हणजेच डेकोरेशन सादर करतात. यात एक वैशिष्ट्य म्हणजे याच मंडळातील कलाकार हे देखावे सादर करतात. चला तर मग जाणून घेऊया याबद्दलची थोडक्यात माहिती. मी आज या BDD चाळीमध्ये माझा जन्म झाला आणि ह्याच 1949चा आमचा नवरात्राचा पण जन्म झाला. माझा 1962चा जन्म आहे. त्यानंतर आम्ही लहानपणापासून आम्ही त्या नवरात्रामध्ये खेळीमेळी खेळायचो, नाटकं असायची, सर्व हे सर्व. आणि हळूहळू आम्ही मोठे होत गेलो. आम्ही डेकोरेशन बघत गेलो देवीचे. चांगल्या पद्धतीने त्यावेळेच्या टायमाला जे व्हायचे त्याप्रमाणे ते आम्हाला खूप सुंदर वाटायचे. काही डेकोरेशन असे माझ्या मनात आहेत की त्यांनी केलं होतं डेकोरेशन. ते निकम फॅमिली 32 नंबर पहिला माळा, त्या लोकांनी ते थर्माकोलचं एकदा डेकोरेशन केलं होतं. म्हणजे एवढं सुंदर होतं ना डेकोरेशन. आणि त्यांची मेहनत बघितली. ते निकम फॅमिलीने केलं होतं थर्माकोलचं डेकोरेशन. त्यानंतर काही वर्षांनी असे एक डेकोरेशन होत असे. आम्ही लहानाचे मोठ गेलो. आणि इंदुलकर म्हणून होते 33 नंबरमध्ये लास्ट माळावर राहायचे. त्यांनी एक पेंटिंग केलं होतं आणि त्याचे माणसं म्हणजे ते स्वतः आर्टिस्ट होते. त्यांनी जे पेंटिंग ते रंगवले होते पडदे, त्यामध्ये त्यांनी गणपती वगैरे जे दाखवले होते आणि इतर काही बाजूचे सीन होते ना, ते बघण्यासारखे होते, कारण की ते आर्टिस्टच होते. त्यांना तो पण डेकोरेशन माझ्या लक्षात आहे. त्याच्या अगोदर आम्ही थोडं सजावटमध्ये आम्ही हातभार लावायचो आणि आमची सजावटची सुरुवात झाली. आणि ते हरिश्चंद्र आचरेकर उर्फ बाळा आचरेकर हे आम्ही छोट्या गोष्टीमधून आम्ही डेकोरेशन करत राहायचो. असं करत आम्हाला एक वेळ असा अनुभव आला, मंडळाने आम्हाला 850 रुपये दिले आणि 850 रुपयामध्ये ती सजावट करायची होती डेकोरेशन. त्या ह्याच्यामध्ये आम्ही हे करून आम्ही सर्व करायचो, केलं, सक्सेस झालो. त्यानंतर मला एक हे आले की आपण स्वतः का नाही करायचं. असं करता त्यानंतर प्रशांत आडकर, विवेक घोसाळकर आणि इतर मान्यवर म्हणजे बोलायला गेलं तर गिरीश आचरेकर आणि अजित बने ही त्यावेळी छोटी पोरं होती, पण ते आमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून ते डेकोरेशनला आम्हाला ते मदत करायचे. कालांतराने मग मला सजावटमध्ये मला निवडण्यात आलं की पूर्ण सजावट तुम्ही करायची. त्यानंतर मी एक सजावटसाठी माझ्या आवडीचा एक आर्टिस्ट होता आणि तो मनात भरलेला होता गणेश गोसावीला बोलवून त्यांना ते देवी साहेब आजूबाजूचं सर्व डेकोरेशन त्यांना करायला सांगितलं आणि ती पद्धत पण त्यांना सांगली. त्या पद्धतीने त्यांनी केलं होतं. एक झाड पडलं होतं, देवीचं मंदिर जसं तसं, एवढं हे वादळ आलं पण देवीचं मंदिर तसं. पण त्यांना ते काही गोष्टी त्या पटल्या नाही, आपण असं करूया. त्यांनी असं झाडाची ओरिजिनल पानं लावलेली आहेत आणि ती 9 दिवस होती, जरासुद्धा खराब झालेली नाही. मग त्यांनी ती मेहनत घेतली होती.
सर्व वस्तू आम्ही विकत आणून घ्यायचो. आम्हाला बजेट कमी असायचं तरी आम्ही त्याच्यामध्ये चांगलं सुंदर करण्याचं आणि आम्हाला प्रोत्साहन पण दिलं मंडळाच्या सभासदांनी. नमस्कार, मी संजय विश्वनाथ सावंत, मंडळाचा उपाध्यक्ष. मला आठवतं आहे की 1990 साली आपल्या मंडळाने काही त्यांचे मित्रांचा मदत घेऊन एक चलचित्र सुरू केली होती. एक वर्ष मला आठवतं एक देखावा असा निर्माण केला होता की साईबाबा त्यांच्या नुसत्या हाताने एक दिवे पेटले जातात आणि त्या मुलीकडे दिवाळी करण्यासाठी तेल नसतं आणि ती साईबाबांना विनंती करते आणि साईबाबा तिला एक तेल तिच्या दिव्यामध्ये देऊन ते दिवे आपोआप कसे पेटले जातात हा देखावा निर्माण केला होता. आणि मला आठवतं आहे की त्या वर्षी फार अफाट गर्दी झाली होती आणि आमच्या ह्या कार्यकर्त्यांनी ती व्यवस्थित कंट्रोल केली आणि तो गेली 2-3 वर्ष अगदी तो चलचित्रचा सजावट पार पाडली आणि खूप अतिशय सुंदर रीतीने ती 2-3 वर्ष सजावट झाली होती. त्याच्यानंतर आजपर्यंत वेगवेगळे सजावटीचे आपल्याला नमुने बघायला मिळत आहेत आणि हे आत्ताची जी पिढी आहे त्या पिढीने पण त्याच्यावरती व्यवस्थित लक्ष देऊन खूप त्याच्यामध्ये मेहनत करतात. मेहनत घेऊन आज तो देखावा निर्माण करतात आणि ही नवरात्राची सेवा करून ते आजपर्यंत ती जी प्रथा आहे सजावटीची ती सुद्धा ह्या आमच्या कार्यकर्त्यांनी चालू ठेवलेली आहे. आणि ह्यापुढेही ही जी नवीन पिढी आहे त्याच्यावरती नवीन नवीन मार्ग काढून त्याच्यावरती ते आज ह्याच्या पुढेही ते कार्य चालू ठेवतील आणि माझी त्यांना शुभेच्छा आहे. वरळी सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळाच्या देवीला नवसाला पावणारी देवी असंही संबोधलं जातं. या देवीची प्रचिती लोकांना कशी आली त्याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया. देवीची प्रचिती जेवढी मला माहिती आहे किंवा मी ऐकीव केलेली आहे किंवा माझ्या प्रत्यक्षात समोर झालेली आहे त्यामध्ये अनेक प्रकारे आमची देवी श्री भोगादेवी ह्या नावाने आम्ही स्थापना करतो. त्याची ही स्वयंभू देवी वरळीतली आहे. फार पूर्वीची देवी आहे पण आमच्या मंडळाने ती स्थापना केलेली आहे. आणि देवीची प्रचिती अशी आहे की नवसाला पावणारी देवी आहे. अनेक वरळीतल्या जनतेने ह्या देवीला नवस केलेले आहेत आणि तेवढे नवस ते पूर्ण झालेले आहेत. आणि नवस पेड करण्यासाठी भली मोठी रांग लागते. देवीचा नवस पूर्ण कोणाच्या मुलाला नोकरी नाही, कोणाच्या मुलाचे आजारपण असतात, अनेक प्रकारचे त्या कुटुंबाला संकट आलेले असतात. पण वर्षातून एकदा ह्या देवीला साकडं घातल्यानंतर ती संकटं जवळजवळ 99.99% ते दूर होतात. असं आमच्या देवीचं महात्म्य आहे. आणि असे अनेक किस्से आहेत. एक वर्ष आमच्या मंडळाकडनं ती चूक झाली होती की आमचा गोंधळ उशिरा सुरू झाला आणि आम्हाला देवीची ओटी भरायला आमच्या कार्यकर्त्यांकडनं चुकून ते राहिलं गेलं बाय मिस्टेक. अशा वेळेला जी 100-200 फुटावर जी महिला आपल्या घरी झोपली होती तिच्या अंगामध्ये येऊन ती धावत आमच्या मंडपामध्ये आली आणि तिने आम्हाला जागरूक केलं की तुम्ही गोंधळ चालू केला आहे पण माझी ओटी नाही भरला आहे. तेव्हा आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कान पकडून क्षमा मागून देवीची आम्ही ती ओटी भरली आणि पुढचा कार्यक्रम आम्ही गोंधळाचा साजरा केला. असे अनेक प्रसंग आहेत. देवी का जागृत आहे किंवा स्वयंभू आहे याची प्रचिती आहे. त्याच्यानंतर आमच्या 4 क्रमांक 32मधले ते के कृष्णन म्हणून एक कुटुंब होतं. साऊथ इंडियन कर्नाटकी साईडचे ते कुटुंब होतं. त्यांना बऱ्याच वर्ष पुत्ररत्नाचा लाभ होत नव्हता. त्यांना 5 कन्या होता. तर त्यानंतर त्यांनी देवीला नवस केलं आणि त्यांना पुढील वर्षामध्ये लगेच पुत्ररत्नाचा लाभ झाला. त्यानंतर त्यांनी अनेक वर्ष देवीची आमच्या विनामूल्य सेवा केली. देवीसाठी काय वाटेल ते असं त्यांनी आम्हाला सांगितलं आणि त्यांनी स्वतः काही हार फुलं दररोजच्या दररोज मद्रासवरून फ्लाईटने आणून त्यांनी देवीला अर्पण केलेले आहेत. अशा आमच्या देवीचं हे महात्म्य आहे.
अशा अनेक लोकांना आहे. काही लोकांच्या मुलांना आजार पण होतं. बारीक सारीक देवाचे नवस करून त्यांनी आमच्या त्या कुटुंबाला सावरलेलं आहे. अशी आमची देवी आहे. तसेच तुम्हाला अजून एक अनुभव सांगायचा आहे मला. 1 वर्ष देवी आगमनाच्या वेळेला संध्याकाळपासून तुफान पावसाची सुरुवात झाली. रात्री 12 वाजले, 12:30 वाजले. देवीचं आगमन कसं करायचं असं सगळ्या कार्यकर्त्यांना विचार पडला. पाऊस का थांबतच नव्हता. मग आमचे त्या काळचे सेक्रेटरी प्रल्हाद कदम, आमच्या बिल्डिंगमधले आमचे कंदारे बुवा, आमचे दत्त मंदिराचे मालक आहेत ते, अशा अनुषंगाने अनुभव घेऊन आम्ही देवीला नवस केला. एक श्रीफळ अर्पण केलं की बाबा हे तुझं आगमन सुरळीत व्यवस्थित पार पडलं पाहिजे. आणि काय चमत्कार बघा, एक थोड्या वेळानंतर पावसाचा ओझर आपला हळूहळू जोर कमी होऊ लागला आणि आम्ही आमच्या वरळीतून आम्ही 1 वाजता रात्री देवीच्या आणायला सुरुवात गेलो आम्ही लालबागला आणि आम्ही देवीचं आगमन सुरळीत पार पाडलं. त्यानंतर पुढे काही 9 दिवस पावसाने आम्हाला तोंड दाखवलं नाही. पण ही आमची देवीची प्रचिती आहे. कारण देवी आणायची कशी एवढा धो पाऊस होता मुंबईमध्ये, पण आम्ही जो नवस केला, देवीला साकडं घातलं की बाबा तुझं आगमन आम्ही करतो आहे, ते आम्हाला बळ दे या आगमनासाठी. तर अशी आमची ही देवी नवसाला पावणारी आणि तिची प्रचिती, अशा अनेक प्रचिती आहेत की जे आमच्या तिथे देवीच्या मंडपामध्ये जे पूजा अर्चेचं काम करतात किंवा रखवालदारीचं काम करतात, ह्या प्रत्येक मुलांना त्याची प्रचिती आलेली आहे. सर्व मुलं ही नोकरी धंद्यामध्ये, त्यांच्या स्वतःच्या बिझनेसमध्ये पण यशस्वीरित्या पार पडलेले आहेत. कोणी मी असं म्हणत नाही की ती रखवालदारी करायलाच पाहिजे किंवा पूजा अर्चा करावं. मनभावने तुम्ही सेवा करा, तुम्हाला त्याचा श्रीफळ मिळणारच. अशी मला देवीबद्दल फार आतुरता आणि प्रार्थना करतो मी की सगळ्यांना यश देवो, हीच इच्छा. मित्रांनो, नवरात्र उत्सव म्हटलं की 9 दिवस दांडिया आणि गरबा या कार्यक्रमाचं आयोजन प्रत्येक जण करतात हे तुम्हाला माहितीच असेल. पण वरळी सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळ गेली 74 वर्ष 9 दिवस अनोखे कार्यक्रम सादर करतात. चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दलची माहिती. नवरात्र महोत्सव म्हटलं की बऱ्याच ठिकाणी 9 दिवस गरबा हा खेळला जातो. परंतु आमच्या नवरात्र महोत्सव मंडळामध्ये कार्यक्रमासाठी एक वेगळा स्टेज बांधला जातो, त्याच्यासाठी खर्च केला जातो. आणि मला आठवतं आहे की आम्ही लहान असताना त्या स्टेजवरती ऐतिहासिक नाटकं, पौराणिक नाटकं, सामाजिक नाटकं ही केली जायची. आणि त्याकरिता वरळीतील जनतेचा एवढा मोठा उत्साह असायचा की ते आज आजूबाजूच्या परिसरातील आपले रहिवासी चटई वगैरे अंतरून आपली जागा अडवली जायची आणि ते त्या कार्यक्रमाचा उपभोग घेत होते, आनंद घेत होते. कालांतराने आमच्या नवरात्र महोत्सव मंडळाने त्या कार्यक्रमामध्ये बदल होत गेले. काही डोनेशन रूपाने आम्हाला कार्यक्रम मिळाल्यामुळे स्टेजला जे होणारे कार्यक्रम आहे, मला आठवतं आहे की प्रशांत दामले यांचं गेला माधव कोणीकडे हे नाटकसुद्धा आम्ही त्या स्टेजवरती दाखवलं गेलं आणि त्याकरिता जनतेचा खूपच मोठा उत्साह होता, खूपच गर्दी झाली होती. प्रशांत दामलेंबरोबर मच्छिंद्र कांबळी यांचं वस्त्रहरण हे खूप त्या काळी गाजलेलं नाटक हे सुद्धा ह्या स्टेजवरती आपण ठेवलं होतं आणि त्याचासुद्धा आपल्या जनतेने खूप आनंद आणि घेतलेला होता. आणि त्याच्यावर शाहीर साबळे पण इकडे आपले कार्यक्रम करून गेलेले आहेत. तर असे हे सगळे मोठमोठे कार्यक्रम आपल्या ह्या स्टेजवरती झालेले आहेत. त्याच्यानंतर कालांतराने ऑर्केस्ट्रा हा प्रकार खूप सुरू झाला आणि जनतेमध्ये त्याचं खूप एक अट्रॅक्शन होतं. तर आपल्या ह्या नवरात्र महोत्सव मंडळाने प्रमिला दातार ह्यांचा एक त्यावेळेला गाजलेला जो ऑर्केस्ट्रा होता तो इकडे ह्या स्टेजवरती ठेवल्यानंतर एवढी अफाट गर्दी झाली होती
की त्या बाजूच्या शिवण क्लासच्या वरती छपरावरती जाऊन लोक बसली होती, झाडांवरती लोक जाऊन बसली होती. त्याच्या पाठोपाठ प्रमिला दातार पाठोपाठ कलाकार हा ऑर्केस्ट्रा झालेला मला आठवत आहे. मेलडी मेकर्स हा सुद्धा ऑर्केस्ट्रा झालेला मला आठवत आहे. नंतर दीदार सिंग अँड पार्टी हा कार्यक्रमसुद्धा आपल्या ह्या स्टेजवरती होऊन गेला. त्याच्यानंतर मंगलगाणी दंगलगाणी, मेहंदीच्या पानावर हे मराठी ऑर्केस्ट्रा हे सुद्धा इकडे खूप गाजले. त्यावेळेला लोकांनी त्याला खूप प्रोत्साहन आणि खूपच लोकांनी त्या जनतेने त्यावेळेला त्याचा आनंद घेतला. त्याच्यानंतर असेच हे कार्यक्रम पुढे होत गेले आणि त्यानंतर थोडासा बदल कार्यकारी मंडळाने आमच्या करायचं ठरवलं की काही ठिकाणी गरबा नृत्य साजरं केलं जायचं. तर आमच्या मंडळाने 1 किंवा 2 दिवस गरबाची कॉम्पिटिशन ठेवण्याचं ठरवलं आणि त्याच्यानंतर ते आजपर्यंत आज 2 दिवस त्या गरबा नृत्यासाठी ठेवलं जातं आणि त्या गरबा नृत्यामध्ये वेगवेगळ्या तरफचे वेशभूषा प्राइजेस पण दिले जातात. आणि या गरबा नृत्याचा कार्यक्रम हा आजपर्यंत सुरळीत आहे. दरवर्षी तो 2 दिवसासाठी केला जातो आणि त्याच्यासाठी जे उत्कृष्ट गरबा डान्स करणारे आहेत त्यांना उत्तम अशी प्राईज दिली जातात आणि हा 2 दिवस हा कार्यक्रम खूप चांगल्या रीतीने पाडला जातो आणि आजपर्यंत त्याची ही आमच्या कार्यकर्त्यांनी हे प्रथा सुरू ठेवली आहे. वरळी सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळ नवरात्र उत्सवात वरळीत प्रथम स्थानी आहे. तसेच हे मंडळ शालेय आणि सामाजिक कार्यातील प्रथम स्थानी आहे. चला तर थोडक्यात माहिती घेऊया या मंडळाच्या सामाजिक कार्याबद्दल. नमस्कार, माझं नाव विष्णू वेर्णेकर, मी सेक्रेटरी आहे मंडळाचा. मला ह्या 75व्या वर्षानिमित्त जे काही शैक्षणिक कार्यक्रम एवढी वर्ष आपण केली त्याच्याबद्दल थोडी माहिती तुम्हा सगळ्यांना देण्याची इच्छा झालेली आहे. तर पहिल्यांदा 2000 साली आम्ही वया वाटप हा कार्यक्रम सुरू करण्यात आला होता आणि ती संकल्पना राजेंद्र राणे आणि किशोर कदम अशा सिनियर पदाधिकारीकडून आम्हाला आली होती आणि आतापर्यंत गेले जवळजवळ 23 वर्ष ही उपक्रम आम्ही चालू ठेवलेली आहे. तसंच गणवेश वाटप ही आम्ही त्याच्या पुढच्या 4 वर्षात सुरू केली. ही संकल्पना राजेंद्र राणे यांची होती. जवळपासच्या सगळ्या गरीब मुलांसाठी आम्ही हे गणवेश वितरण जवळजवळ 4-5 वर्ष सुरू केलं. तसंच यावर्षी 75 वर्ष असल्याकारणाने एज्युकेशनल ॲक्टिव्हिटी ही नवीन संकल्पना आम्ही आणली आहे. त्याच्यामध्ये वरळीतील सगळे गरीब विद्यार्थ्यांना एज्युकेशनल स्कॉलरशिप हे देण्याचे मंडळाने निर्णय घेतलेले आहे. तसेच मंडळाने विविध मेडिकल कॅम्प केले. पहिला मेडिकल कॅम्प आम्ही केम हॉस्पिटलतर्फे करण्यात आलं होतं. नंतर नायर हॉस्पिटलतर्फे केलं. पोद्दार हॉस्पिटलतर्फेही मेडिकल कॅम्प आम्ही भरपूर केले आहेत. त्याच्यानंतर कॅटरेक्ट ऑपरेशनही आम्ही केले. ब्लड डोनेशन कॅम्प केले. असे विविध मेडिकल कॅम्प गेले 20-22 वर्ष सातत्याने मंडळ हे काम करत आहे. आमच्या मंडळाने शैक्षणिक क्षेत्रात किंवा समाजसेवा क्षेत्रामध्ये किंवा शारीरिक स्पर्धेमध्ये सगळ्यांना मदत केलेली आहे. आम्ही त्यावेळेला ह्या जांभोरी मैदानामध्ये आम्ही अंडरआर्मचे ओव्हरआर्मचे क्रिकेट सामनेही भरवलेले आहेत. त्यानंतर आम्ही फुटबॉल खेळाचेही सामने भरवलेले आहेत. आमच्या मंडळाने जेवढं देशावरती संकट आलेले आहेत, काही गावामध्ये पूर आलेला आहे किंवा आपल्या युद्धाच्या कारगिलमध्ये आहेत, त्यानंतर महाडसारख्या ठिकाणी जे पूरग्रस्त आले त्या पावसामध्ये सुद्धा आमच्या मंडळाने टेम्पो करून सगळ्यांना अन्नधान्य, कपडा लत्ता, पैशा रूपामध्ये पण मदत करण्यामध्ये आली. कोल्हापूरमध्ये पण आम्ही ती मदत केलेली आहे. त्याच्यानंतर
जेवढी जेवढी संकट आली वरळीमध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये मगाशी मी बोललोच की ज्या मुलांना गरज होती पैशाची त्यांनाही मंडळाने मदत केलेली आहे. मंडळ हा कधी मागे राहिलेला नाही आहे, हा अग्रेसर मंडळ आहे. आमच्या मंडळाचे उपक्रम असे पण आहे. आमच्या भंडारा हा भंडारा आम्ही वरळीमध्ये आमच्या 50व्या वर्षी आम्ही सुरुवात केली आणि तिथून हा भंडारा 5, 7, 8 हजार लोक आमच्या भंडाराला अन्नप्रसादाचा लाभ घेऊन जातात. तसेच आमच्या देवीजवळ ज्या साड्या नवसाच्या येतात त्याचा आम्ही लिलाव न करता आम्ही त्या गरजू लोकांना म्हणजे अनाथ आश्रम या ठिकाणी आम्ही त्या साड्यांचा आम्ही वाटप करतो. 2020 सर्वांना आठवत आहे, हा खूपच वाईट काळ होता, कोविडचा काळ होता. या कोविडच्या काळात तुम्हा सगळ्यांना माहिती आहे किती त्रास सगळ्या लोकांना झालं. तर मंडळानेही याच्यासाठी काही हातभार लावण्यासाठी निर्णय घेतला आणि त्या अनुसाराने पहिला 51,000चा चेक आम्ही CM फंडात पाठवलं. दुसऱ्या वर्षी 2020-21 साली आम्ही कोविड लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आणि संकल्प प्रतिष्ठान आणि वी केअर यांच्यातर्फे आम्ही मोफत लसीकरण 2021 साली सगळ्या वरळीतील जनतेला उपलब्ध करण्यात यशस्वी ठरलो. आणि वरळीमध्ये पहिल्यांदाच वरळीमध्ये काय तर बोलायला गेलं तर मंडळातर्फे करण्यात आलेली मुंबईमध्ये ही पहिलीच आणि माझ्या अंदाजे शेवटची ॲक्टिव्हिटी करण्यात आली असावी. हे जे काही समाजकार्य मंडळाने केलं त्याला जे वरळीच्या जनतेने सहाय्य केलं हे असंच सहाय्य यापुढेही लाभावं हे देवीचरणी प्रार्थना. मित्रांनो, मंडळ म्हटलं की मंडळाचा प्रमुख म्हणजेच मंडळाचा अध्यक्ष हे पद तर असतंच. वरळी सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळालाही अनेक अध्यक्ष लाभले. चला तर मग जाणून घेऊया या अध्यक्षांची माहिती आणि त्यांची भूमिका कशी असते. हे मंडळाचे आत्ताचे अध्यक्ष नंदकुमार मातोंडकर उर्फ नंदू मामा यांच्याकडून. नमस्कार, मी वरळी सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळाचा अध्यक्ष नंदकिशोर मातोंडकर. आपल्या सर्वांना वंदन करून मी आमच्या नवरात्र महोत्सव मंडळाचं हे 75 वर्ष अमृत महोत्सवी वर्ष चालू आहे आणि ह्या मंडळाला इथपर्यंत आणणारे आमचे माजी अध्यक्ष रामचंद्र सेठ, गुलाबराव कदम, ऋषीनाथ बने, विठ्ठल दळवी यांचं खूप मोठं योगदान आहे. आणि त्यानंतर आज मी ह्या पदावर अध्यक्ष म्हणून मी विराजमान झालो आहे. आमच्या मंडळाला मोठा इतिहास आहे. आज 75 वर्षात मंडळ चालवणं काही साधं काम नसते, पण अध्यक्ष या नात्याने आम्ही प्रत्येकाला जबाबदारी दिली. आमचं कार्यकारी मंडळ निवडतो, त्यांच्या थ्रू आम्ही वर्गणी जमा करू किंवा देणगीदार आहेत प्रत्येकाच्या घरी जाऊन आम्ही वर्गणी काढतो. अशा प्रकारे हा आमचा उत्सव आम्ही मोठ्या धूमधडाक्याने आनंदाने साजरा करतो. आणि ह्या मंडळाला खूप जणांचा या वरळीच्या सर्व रहिवासी समजा आमचे देणगीदार आहेत उत्स्फूर्त प्रतिसाद हे लोक देतात. आम्हाला काही अडचणी पण आल्या आहेत, पण त्यावर मात करून देवीने आजपर्यंत आम्हाला इथपर्यंत आणलं. आज 75 वर्ष मी अध्यक्ष म्हणून हा इथे विराजमान आहे, मला त्याचा अभिमान वाटतो. आणि या सर्व गोष्टीला माझे सर्व कार्यकारी मंडळ तसेच वरळी सार्वजनिक नवरात्र महोत्सवाचे बाकी पदाधिकारी जे आहेत त्यांचा पण भरपूर योगदान आहे. आणि आमचं एक खेळीमेळीने आम्ही कुठच्याही मंडळात असं नसेल की आमच्याकडे पार्टी लेवलला पण आम्ही कधी जात नाही. अशा वेळेला आम्ही सगळे एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतो. तसंच हा मंडळाचा उत्सव साजरा करताना आमच्यात एवढा एकोपा आहे की आत्तापर्यंत कधी असं घडलं नाही की भांडण तंटे वगैरे आपले झालेत. छोट्या मोठ्या गोष्टी झाल्या तर आम्ही एका ठिकाणी बसून त्या ताबडतोब सॉल्व्ह करतो, पण ही अजूनपर्यंत आमच्याकडे तशी वेळ आलेली नाही आहे. आणि सगळं खेळीमेळीने वातावरणाने हा उत्सव आम्ही अतिशय चांगल्या प्रकारे साजरा करतो. आज लोक आम्हाला तेच बोलतात, खरोखर आज तुम्ही 75 वर्षापर्यंत तुम्ही पोचलेत, तुमच्या मंडळाचा आम्हाला अभिमान आहे. हे ऐकून आम्हाला पण खूप चांगलं वाटतं. आणि हा मंडळ अध्यक्ष म्हणून थोडी जबाबदारी पण जास्त आहे. प्रत्येकाला ग्रुप केले आहेत, त्या ग्रुपने आपापल्या ठिकाणी जाऊन वर्गणी जमा करायची. कोणी आमदार खासदार कोणी असे जे असतात त्यांना घ्याय प्रमुख पाहुणे म्हणून प्रत्येकाला आम्ही जाऊन निवेदन देतो आणि हा उत्सव आम्ही आनंदाने साजरा करतो.
आता मंडळाबद्दल बोलायचं म्हणजे खरोखर ज्या देवी अंबाई मातेने आमच्या भोगादेवी मातेने खूप आम्हाला तिच्यामुळेच आम्ही आज इथपर्यंत पोचलो. तर माझी पण एक इच्छा आहे आता नवीन जनरेशन चालू झाले. आता आम्ही आता रिटायरच्या मार्गावर आहेत. तर आता नवीन जनरेशन पण खूप मेहनत घेते आणि आमचा आदर आम्हाला मान देऊन ते लोक कामं करतात. हाच मला मोठा अभिमान वाटतो की खरोखरच मंडळाचे सर्व कार्यकारी मंडळ खूप मेहनत करत आहेत. बाकी हा उत्सव ह्याच्यापेक्षाही चांगला हो. पुढे आम्हाला आई जगदंबेचे आशीर्वाद असेच राहोत आणि हा उत्सव आम्ही व्यवस्थित साजरा करू एवढंच मी बोलतो. नमस्कार. काय मग मित्रांनो, कसा वाटला वरळी सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळाचा 74 वर्षाचा प्रवास? आवडला ना तुम्हाला? जर नक्की आवडला असेल तर श्री भोगादेवी ऑफिशियल यूट्यूब चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्रामवर भोगादेवी ऑफिशियल पेजला फॉलो करा. चला तर आता वेळ झाली आहे निरोपाची, पण त्याआधी श्री भोगादेवी मातेला मंडळाच्या वतीने एक साकडं घालूया. हे आई श्री भोगादेवी माते, तुझ्या आशीर्वादाने गेली 74 वर्ष वरळी सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळ नवरात्र म्हणजेच तुझा उत्सव साजरा करत आहे. गेली 74 वर्ष या मंडळातील कार्यकर्ते आणि सभासद यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून हा उत्सव बिना संकट साजरा करून घेतलास. हीच तुझ्या चरणी प्रार्थना. भोगादेवी माते की जय. अंबाबाईचा भोगादेवीचा माझ्या वरळीच्या आईचा, भोगादेवीचा माझ्या वरळीच्या आईचा. उद्धारासाठी देवी आली या भुवरी, महिषासुरवधीला मारला शुंभनी कुंभरणी. भोगादेवी प्रकट झाली वरळीच्या रंगणी, भोगादेवी प्रकट झाली वरळीच्या रंगणी.